नमस्कार, मी संदीप ढवळे गेले अनेक वर्षापासून रायगडावरती गाईड काम करतो। गडावरती जे शुभक्त येत असतात यांना रायगडाचं मार्गदर्शन करत असतो। आज आपण अंजुरा ग्रुप पुन्हा डोंबिवली या ठिकाणून आलेला या ग्रुपला मला खास शिवजन्मभूमीवरून आलेल्या ग्रुपला रायगडाचं मार्गदर्शन करायला भेटत आहे। हे खूप माझ्यासाठी खूप भाग्याचा क्षण आहे त्यासाठी, कारण की शिवराय नाव बघा, जन्म कुठे झाला आणि निधन कुणीकडे झालं, काय नाव जळलं बघा, शिवराय तयार झाला। असा आज आपला प्रवास होत आहे बघा। तर बघा, महाराजांनी रायगडाला राजधानीसाठी निवडलं। तत्पूर्वी जिथून आपण सुरुवात केली त्या चित्त दरवाजाशी राजा आले। राजाने रायगड पाहिला। रायगडाने राजाला पाहता क्षणी राजा आपले पंतप्रधान मोरोपंत पिंगळाना काय म्हणाले असतील की, पंत आपण जो बोलता रायरी रायरी तो हाच का हो रायरी। असे करत असता या रायगडाबद्दल महाराजांच्या तोंडून काय उद्गारवाचक शब्द बाहेर पडले। बखरकराने आपल्या बखरीमध्ये नोंद करून ठेवले। ते उद्गारवाचक शब्द असे की, राजा खासी येता गड पाहता गड बहुत चखोट, चौथरपा दगडांचे कडे ताशिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच, पर्जन्यकाली या कड्याला गवत रुजत नाही। धोंडा ताशिव एकच आहे, दौलताबाद हा पृथ्वीवरचा चकोडगड खरा, परंतु तो उंचीने थोडका। दौलताबाद पेक्षा रायरी दशगुणे उंच। ऐसे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले की, तख्तासी जागा हाच गड खरावा। बघा, रायगडाचं भाग्य उजळलं। रायगडाला राजाने राजधानीसाठी निवडलं, पण रायगडाला राजधानीसाठी निवडण्यामागचं यामागे खूप मोठा महाराजांचा अभ्यास होता। पुण्यामधील राजगड सोडल्याने रायगडाला राजधानीसाठी निवड। रायगड खऱ्या अर्थाने कोकणामध्ये वसलेला किल्ला। आता कोकणामध्ये वसला असला दर्या किनारा जवळ आणि समुद्रावरती देखील नियंत्रण ठेवण्यात येतं। आज तुम्हाला मगाशी सांगितलं मी की आज इंडियन नेव्ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांना गॉड ऑफ फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून ओळखलं जातं। म्हणजे दर्यावर रक्षण कसं करायचं हे आपल्या राजांनी 400 वर्षापूर्वी शिकवलं आहे। 400 वर्षापूर्वी संभाजी राजांनी सांगितलं होतं, या महाराष्ट्राला या मुंबईला सर्वात जास्त धोका या समुद्रापासून आहे। कसा तसा झाला होता, बरोबर ना। 400 वर्षापूर्वी आपल्या राजाने दाखवण्यात आलं होतं। मग रायगडाला दोन मार्ग आहेत यायला। आता एक जर पायी चढून आलो तर 2000 पायऱ्या, 3.5 किलोमीटरचं अंतर, 1.5-2 तास लागता। आपला निम्म्याहून जास्त ग्रुप पायी चढून गडावरती आलो। 3.5 किलोमीटरचं अंतर। 96 साली झालेला प्रकल्प पुण्यामधील जोग कंपनीच्या सहाय्याने केवळ 4 मिनिटांमध्ये आपल्याला गडावरती येता येतं। या रायगडाला काही ग्रुपमधील सदस्यांनी माझ्याशी चर्चा केली की, आपण नक्की जसं मंदिराला प्रदक्षिणा मारत असतात ना, तशी या रायगडाला सुद्धा प्रदक्षिणा मारतात। तर आपण नक्कीच नियोजन करूया आणि या रायगडाला सुद्धा आपण प्रदक्षिणा मारते। ही 16 किलोमीटरची पूर्ण प्रदक्षिणा। रायगड जो वरती पसरलाय 1200 एकर मध्ये पसरलाय, 100 एकर मध्ये फक्त वास्तव्यात इमारती आहेत। आता बघा, जिथून सुरुवात करत आहोत हा किल्ल्याचा बालेकिल्ला आहे। बालेकिल्ला म्हणजे काय, तर बालेकिल्ला गडातील सर्वात उंच ठिकाण, सर्वात महत्वाचं ठिकाण। ज्या बालेकिल्ल्यामध्ये अष्टप्रधान, राणीवसा, राजवाडा, राजदरबार, सभागृह, खलबतखाना, नगरखाना अशा महत्वपूर्ण इमारती पाहायला मिळतील। त्यापैकी समोरच आहे 6 महाल दिसतील बघा, हे राणी महाल आहेत, क्वीन्स ऑफ पॅलेस। छत्रपती श्री शिवाजी महाराजांना 8 राण्या होत्या। सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सहीबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, सकवाराबाई आणि सगुणाबाई। पण 8 राण्या सांगितल्यानंतर त्यांचं वाचन कमी असतं। अशा लोकांना आश्चर्य वाटलं की महाराजांना 8 राण्या, पण या मागे एक राजकीय हेतू होता। साम्राज्य विस्ताराच्या मागे कल्पना होती की या महाराष्ट्रात अनेक मातबगार सरदार घराणे होते। मोहिते, निंबाळकर, गायकवाड, शिर्के, देशमुख, विचारे, इंगळे नामवंत सरदार घराण्यांना एकत्रित आणायचं होतं। सोयीर संबंध जोडायचा होता, नातीगोती जोडायची होती। यांच्याकडे काही सैन्य असेल ते सैन्य आपल्या सैन्यामध्ये सामील करायचं होतं। आपण जे काम हाती घेऊ यामध्ये कुठल्या प्रकारचा अडथळा निर्माण न हो म्हणून महाराजांनी 8 राण्या केल्या। पण 8 राण्यापैकी गडावरती मात्र 6 राण्या राहत होत्या, कारण की सहीबाईंचे निधन हे राजगडावरती झालेले शंभूराजे अवघे 2 वर्षाचे असताना। दुर्भाग्याने सहीबाईने कधी रायगड पाहिलाच नाही। तिथं पद्मावती मंदिराच्या समोरच त्यांची त्या ठिकाणी समाधी। दुसऱ्या होत्या पुतला राणी साहेब, त्या खाली पाचाडगावमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊना उतरत्या वयामुळे रायगडाचं वातावरण सण नव्हतं, त्या खाली पाचाडगावमध्ये राहत होते। मग त्यांच्या सेवेसाठी पुतला राणी साहेब खाली पाचाडगावमध्ये राहत होते। इतिहासामध्ये नोंद केली जाते की या पुतला राणी 11 दिवसानंतर रायगडावरती राजांचे जोडे घेऊन रायगडावरती सती गेल्या होत्या।
मग रायगड इथून पुढे आपण रायगड पाहणार आहोत, परंतु रायगड पाहत असताना अनेकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो, अरे पडझड झालेली आहे, चला तिकडे राजस्थान साईडचे गड किल्ले मात्र जसेच्या तसेच, पण कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही की त्यांचं तसं नाही आपलं असं का. मराठ्याने इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला होता, मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्यांची जात होती. मराठे कधी कुणासमोर झुकले नाहीत, कधी कुणासमोर वाकले नाहीत आणि कधी कुणाला शरण गेले नाहीत. इंग्रजांनी पाहिलं या भारत स्वातंत्र्यामध्ये या मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. मग या मराठ्याने एवढी ताकद, एवढी प्रेरणा येते कुठून? तर या छत्रपतींच्या गडकिल्ल्यांपासून, या छत्रपतींच्या इतिहासामुळे. मग फितुरी झाली. रायगडाचा काळा दिवस ठरला 10 मे 1818ला. खालचा पोटल्याच्या डोंगरावरून गडाच्या दारूच्या कोठरावरती तोफेंचा मारा केला. मारा इतका प्रचंड ठरला की आपला रायगड 11 दिवस जळत होता. जे काही सागवानी लाकडाचं छत आणि उतरत नळीची कळ होती ती पूर्णतः जळून गेलेली आहेत. सध्या रायगड हा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये किल्ला आहे. एका राणीमालाची रचना पाहायची आहे. एक रचना पुढचा आहे दिवाण, एक खास पार्टी, एक क्षय रूम, आराम करण्याचं ठिकाण, एक हवा खाण्यासाठी खिडकी आणि 400 वर्षापूर्वीची अटॅच टॉयलेट सिस्टीम. या जगात 2च टॉयलेट सिस्टीम आहेत. मध्यंतरी भास्कर, आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटलांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की तुम्ही रायगडावर गेलात तर तिथलं शौचालयाला भेट द्या. 400 वर्षापूर्वी, आता ग्रामपंचायत अनुदान देते तरी लोक बांधत नाहीत, पण 400 वर्षापूर्वी आपल्या राजांनी शौचालयाची निर्मिती करून दाखवली होती. 400 वर्षापूर्वीचं शौचालय. त्याच्यापासूनच आज जर पाहिलं तर या जगात 2च टॉयलेट सिस्टीम, वेस्टर्न आणि इंडियन हिथूनच जगाला गेलेली आहे. अशी ही रचना होती. ज्या चौथऱ्यावरती तुम्ही बसलात हा आहे दासीवटा, नोकर चाकर राहण्याची जागा. राण्यांचे जे नोकर चाकर दासी वर्ग होता तो या ठिकाणी राहत होता. खालच्या साईडला आता आपण तिकडे गेल्याच्या नंतर पाहायचं अष्टप्रधानची वाडी आणि धान्य कोठार. तत्पूर्वी येणाऱ्या प्रत्येक ग्रुपला आम्ही हात जोडून विनंती करतो की इथून पुढे आपण रायगड पाहणार आहोत, परंतु रायगड पाहत असताना येणाऱ्या प्रत्येक शुभक्ताला आम्ही हात जोडून विनंती की हा आपला रायगड किल्ला आहे, कुठला पिकनिक पॉईंट नाही. छत्रपतींचा राजधानी किल्ला आहे आणि या राजधानीचा आपल्या येणाऱ्या शुभक्ताचं पावित्र्य राखायचं आहे. आपल्याकडे असणारा कुठल्याही प्रकारचा कचरा या ठिकाणी कचरा पेटीमध्येच टाकायचा. अनेक ठिकाणी आपल्याला चपला खाली काढून दर्शनासाठी वरती जायचंय. आम्ही तर म्हणतो भरलेली बॉटल घेऊन जर का आपण गड चढू शकतो तर रिकामी झालेली बॉटल घेऊन गड उतरलं देखील पाहिजे. अशा दृष्टिकोनात आपण रायगड पाहायचा आहे. बोला पुण्यश्लोक शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आता बघा ह्या राणीमालात जायचे, एक रचना पूर्ण पाहायचे, त्या राणीमालातून बाहेर यायचे. मग तिथं अष्टप्रधानच्या धान्य कोठारची माहिती घेऊन आपण महाराजांच्या राहत्या राजवाड्यामध्ये, अर्थात ज्या ठिकाणी महाराजांनी आपला अखेरचा श्वास सोडला त्या ठिकाणी जाऊन माहिती घेणार आहोत.